विद्यार्थ्यांनी जाणून घेतली प्रत्यक्ष निवडणूक मतदान प्रक्रियेची माहिती। आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थी प्रतिनिधी पदाची वार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली। सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र राजुरा अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना विभाग वर्षभर विविध पर्यावरणपूरक जनजागृती उपक्रम कार्यक्रम राबवितात। लोकशाही पद्धतीने होणारी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ही बालवयात विद्यार्थ्यांना कळावी, त्याचे प्रात्यक्षिक अनुभवता यावे याकरिता इयत्ता 8वीच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची निवडणूक मतदान प्रक्रिया विशेष म्हणजे सर्व शिक्षकांनीही या प्रक्रियेत सहभागी होत मतदान केले। एकूण 77 विद्यार्थी व 15 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला। विद्यार्थिनी प्रतिनिधी पदाकरिता उभे असलेल्या विद्यार्थिनीचे बोधचिन्ह गुलाब, शेवंती, मोगरा, जास्वंद, झेंडू असे होते, तर विद्यार्थी प्रतिनिधी उमेदवारांना वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब असे चिन्ह देण्यात आले होते। अत्यंत पर्यावरणपूरक वातावरणात ही निवडणूक संपन्न झाली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, मतदान अधिकारी म्हणून विद्यार्थिनी अनुष्का वांढरे, मानसी बोबडे, निकिता वानखेडे यांनी जबाबदारी पार पडली। 107 पैकी 92 मते वैध तर 14 मते अवैध ठरली। प्राप्ती पावडेला 60 मते, हिमांशू येवलेला 59 मते घेत बहुमताने विजयी झाले। वर्षभरातील राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रम कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करून शासनाच्या निर्देशानुसार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येते।